सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 133 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या साधकांसाठी सांगितलेली जी आचार प्रणाली आहे तिचं चिंतन करत आहोत। आणि ती आचार प्रणाली आपण नामधारक वासनिक अवस्थेत असताना, संसारात असताना कशा पद्धतीनं आचरणात आणू शकतो किंवा त्या तत्वसिद्धांताकडं व आचार विचाराकडं कोणत्या दृष्टीनं बघायचं असतं याचं चिंतन करत आहोत। आत्तापर्यंत आपण आचार हे प्रकरणाचं चिंतन केलं, त्यानंतर आचार मालिकेचे प्रकरणापर्यंत आपण आलेलो आहोत। अनेक सद्भक्त यावरती प्रतिक्रिया व्यक्त करत असतात, कारण धर्म आणि धार्मिकता सांभाळत असताना किंवा करत असताना आचाराच्या अनुषंगाने आपण कधी विचार न केल्यामुळं हे आपल्याला जरी नवीन नवीन वाटत असलं तरी त्यातच आपलं हित आहे हे आपण जर समजून घेतलं, जाणून घेतलं तर नक्कीच परमेश्वराची भक्ती आपल्याला अत्यंत सोपी आणि सुटसुटीत स्पष्ट पारदर्शक वाटेल। अन्यथा धर्माच्या तत्वसिद्धांताविषयी किंवा धार्मिकतेविषयी आपल्या मनामध्ये अनेक न्यूनगंड, भीती, साशंकता असते, गैरसमज असतो। कारण परमेश्वराची भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे, हे तत्वज्ञान खूप श्रेष्ठ आहे हे आपण जाणून आहोत। कधीतरी कार्यक्रमात साधू संतांकडून हे सतत ऐकत आलो आहोत आणि त्या अनुषंगाने आपण त्याकडे कधी बघितलं नाही किंवा बघत नसतो। परंतु कोणती गोष्ट करत असताना जोपर्यंत आपण समजून घेत नाही, ती जाणून घेत नाही तोपर्यंत ती करू शकत नाही। परमेश्वराचे धर्मतत्व सिद्धांत जरी श्रेष्ठ असलं, खूप मोठं असलं, तरी परमेश्वराने ह्या जीवासाठी हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि ते सांगताना जीवासारखे होऊन परमेश्वर येतात आणि ह्या जीवाला हे तत्वज्ञान, आचार विचार प्रणाली करून दाखवतात आणि त्यानंतर सांगतात। त्या कारणाने आपण कोणती विषय व्यवस्था करू शकत नाही का हे आपण करू शकत नाही किंवा माझ्याच्याने होणार नाही। त्याच्यासाठी परमेश्वराने खूप या तत्वसिद्धांतामध्ये, आचार विचार प्रणालीमध्ये आपल्या मनातल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक विचाराचा, प्रत्येक कंगोऱ्याचा विचार करून हे तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्या मनामध्ये काय येत असेल, कधी काय येऊ शकतं याचा पूर्णपणे आडाखा घेऊन परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलेलं आहे। कधी आपल्याला काय वाटतं, त्याच्यावरती काय उत्तर असावं या अनुषंगाने परमेश्वराने हे तत्वज्ञान आपल्याला अत्यंत सुटसुटीत, पारदर्शक आणि सोपं करून सांगितलेलं आहे। कारण हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे, या जीवाला दुसरा पर्याय नाही आहे। हे परमेश्वर जाणून असल्यामुळं परमेश्वराने यामध्ये खूप सूट दिलेली आहे आपल्याला, खूप सोपं करून हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे। जितकं करता येईल तितकं करायला सांगितलेलं आहे। जर करताच येत नसेल तर मग काय करावं, सोडून द्यावं का, असं विचार न करता जितकं होईल, जेवढं करता येईल तेवढं करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने सतत आपल्याला छोट्या छोट्या प्रसंगानुरूप लीळेद्वारे, तत्वसिद्धांतातून आपल्याला हे समजून सांगितलेलं आहे। जोपर्यंत आपल्याला आपलं हित समजत नाही तोपर्यंत आपण आचारा विचाराचा, तत्वाचा आणि त्यागाचा विचारही करू शकत नाही। परंतु ज्या जीवाला स्वतःचं हित कळालं, समजलं, स्वतःचं हित त्यांनी जाणलं, तो मात्र हे केल्याशिवाय पर्याय नाही हे जाणून असल्यामुळं तो जाणून घेतो, चिकित्सक वृत्तीनं तो समजून घेतो आणि जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न पण करतो। आणि जो करण्याचा प्रयत्न करतोय त्याला मात्र परमेश्वर सहाय्य करतात। जो करण्याचा प्रयत्न करतोय त्याचाच धर्म आहे हे परमेश्वर स्पष्ट सांगतात। नुसतंच एक संस्कार म्हणून, एक भीतीपोटी करायचं म्हणून लोक करतात म्हणून धार्मिकता करणं ही परमेश्वर भक्ती नाही आहे। परमेश्वर भक्ती स्वतः उमजून, समजून, जाणून घेऊन चिकित्सकपणे जे करायचं तेच करायचं आणि त्यातून आपल्याला काय मिळणार आहे किंवा काय मिळवायचं आहे हे पूर्णपणे समजून हा जीव करत असतो। आणि अशा अनुषंगाने आपण चिंतन करत आलो।
मनाची मानसिकता, विचाराची मानसिकता, जीवाची प्रकृती, विचार करण्याची पद्धत याचा जर विचार केला तर कोणत्याही तत्त्वज्ञानात जीवाविषयी इतकं सखोल आणि सूक्ष्म असं तत्त्वज्ञान आपल्याला सापडणार नाही. परंतु परमेश्वरांनी सांगितलेले हे जे तत्त्वज्ञान आहे हे जर आपण अभ्यासलं तर आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी आपल्याला अत्यंत सोपेपणा, हलकेपणा वाटतो. कारण जीवाच्या प्रत्येक अवस्थेचा, प्रत्येक विचाराचा अत्यंत सूक्ष्म विचार करून परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे अभ्यासत असताना आपल्याला खूप जीवनामध्ये जगत असताना ज्या उपयोगी पडणाऱ्या ज्या टिप्स आहे किंवा आयडियाज आहे त्या आपल्याला परमेश्वर देत असतात. पाठीमागचं सूत्र जे आपण बघितलं आपल्या लक्षात येईल की पोरा जीवा जेची पोटी तेची तोंडी. जे पोटात असतं तेच होठात येतं. जीव जे पद्धतीने बोलतो, जसा वागतो, तो त्याची ओळख देत असतो. आणि जो जसा आहे तसाच राहतो, जसा आहे तसाच वागतो, जसा आहे तसाच बोलतो. त्यांनी काही अंगाने, काही वेळेनुसार, परिस्थितीनुसार थोडंसं वेगळं वागण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो जास्त दिवस तसं टिकू शकत नाही किंवा वागू शकत नाही, राहू शकत नाही, बोलू शकत नाही. कारण त्याची प्रवृत्ती, आपण म्हणतो ना, याचं पिंडच असं आहे. त्याच्यामुळे जो जसा आहे तसा राहतो. डुप्लिकेशन किंवा खोटेपणा हा खूप काही जास्त काळ तो टिकू शकत नाही. एखादा खोटा बोलणारा असेल तर खूप वेळपर्यंत तो खरं बोलू शकत नाही, आणि एखादा खरा बोलणारा असेल तर खूप वेळपर्यंत तो खोटा बोलू शकत नाही. कारण त्याची ती प्रवृत्ती आहे, जीवाची ती ठेवण आहे, पूर्वकर्माची ती संस्कार आहे. आणि त्या संस्कारानुसार त्याला वागावं लागतं, त्याला ते वागणं पडतं. त्यांनी जरी मनातून इच्छा व्यक्त केली किंवा ठरवलं तरी मात्र तो त्यातून बाहेर पडणं शक्य नाही. परंतु प्रयत्न जर केला तर तो ज्ञानाची जाणीव जर करून घेतली, पाठीमागचा जो आपला जीवन प्रवास आहे त्यांनी समजून घेतला, आणि त्या जीवन प्रवासामुळं आपण किती दुःखात पडलेलो आहे, किती दुःखात गेलेलो आहे, अनेक नरक आपण भोगून कसं आलेलो आहे, हे परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानातून जर त्यांनी जाणून घेतलं आणि त्याला जर परमेश्वर कृपेने उमट झाला तर नक्कीच तो त्याच्यामध्ये बदल करू शकतो. तर कोणत्या गोष्टीनं काय होऊ शकतं याचा परिणामात्मक जर विचार त्यांनी जर केला की अरे मी असं जर वागलो तर माझं काय होईल, माझं कसं नुकसान होईल, माझा कसा फायदा होईल, याचा जर विचार केला तर नक्कीच तो त्याच्यामध्ये बदल करून घेऊ शकतो. कारण हे ऊर्ध्वगतीचं आहे, आणि ऊर्ध्वगतीचा बदल हा त्यांनी प्रयासाने करून घ्यावा लागेल. त्याच्यासाठी कष्ट करावं लागेल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. सतत त्याला जागरूकता ठेवून, जागरूक होऊन त्याच्यामध्ये तो बदल आणावा लागेल. कारण जीवाचे अनादि अविद्ययुक्त जीव, मतित्रयाने अनंत दोषांनी बांधलेला जीव ऊर्ध्वगतीचा विचार करत नाही, केला तर त्या कृतीवर जात नाही. परंतु विचार करणं ही त्याची पहिली पायरी आहे. त्या तत्वावर जाणं, आचारावर जाणं ही दुसरी पायरी आहे. आणि त्यावरती सातत्य ठेवणं ही परमेश्वराची भक्ती आहे. कारण ऊर्ध्वगतीचा विचार न करणं ही भक्ती परमेश्वराची होऊ शकत नाही. तर तो जीवाचा मूळ बांधा आहे. म्हणून ऊर्ध्वगतीचा विचार करण्यासाठी त्याला सतत प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नशील व्हावं लागेल. आणि या अनुषंगाने आपण सतत जर एखाद्या गोष्टीचे सातत्य ठेवलं तर नक्कीच आपल्यामध्ये बदल घडून येत असतो. परमेश्वराने आपल्याला सुंदर असं सूत्र सांगितलं की एखादा जीव जसा आहे तसाच बोलत असतो, तसाच राहत असतो. जे पोटात असतं तेच त्याच्या ओठात येतं. आणि अशा अनुषंगाने आपण जर समजून घेतलं तर नक्कीच त्याची ओळख आपल्याला करून घेता येते. पुढील सूत्र आपल्याला परमेश्वराने सुंदर असं सांगितलेलं आहे, आणि प्रत्येक सूत्र हे सुंदर आहे. खूप काही घेण्यासारखं आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे. पण त्याचं सातत्य चिंतन करून कोणत्या परिस्थितीत, कोणत्या वेळेत त्या वचनाचा आपण आधार घ्यायचा आहे. वचनरूप गोविंदाचं सन्निधान आपण कसं ठेवायचं आहे. कारण त्या चिंतनात जर आपण राहिलो तर वचनात राहू, वचनात राहिलो तर सन्निधानात राहू, तर परमेश्वर भक्तीत राहू. त्याच्यासाठी याचं सतत आवर्तन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कधीतरी ऐकलं, कधीतरी वाचलं, अशाने परमेश्वराची भक्ती आपण करू शकत नाही.
कारण हे उच्च गतीचं ऊर्ध्वगतीचं तत्त्वज्ञान आहे. हे सांभाळायचं असेल तर सतत स्मरणात ठेवावं लागतं, स्मरणात ठेवायचं असेल तर सतत त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं, चिंतन करावं लागतं, तरच ते लक्षात राहतं. पोर जीव आपण या करू आवडे तेची करी पाठी पुढील आवरी ठेवी. जीव जो आहे, जे आपल्याला करायला आवडतं तेच आपण करत राहतो. मनुष्य स्वतः जे करायला आवडते तेच आपण करत राहतो, परंतु नंतर दुसऱ्याला बोल ठेवतो. यांनी सांगितले, याच्यामुळे झाले, तुझ्यामुळे मी केलं, असं म्हणत राहतो. परंतु जीवाला जे करायचं आहे तेच करत राहतो. एखाद्या व्यक्तीला जर आपण खूप समजावून सांगत राहिलो, त्याच्या मनात जरा इच्छा असेल ते बदलून घेण्याची, तर तो बदलेल. अन्यथा किती सांगा, त्याला जे करायचं आहे तो तेच करतो. त्याच्यामध्ये बदल कोणी आणू शकत नाही, त्याच्यामध्ये बदल कोणी करू शकत नाही. त्यांनी ठरवलं तर त्याच्यामध्ये बदल होतो. तसं आपण ठरवलं तर आपल्यामध्ये बदल आणू शकतो. आपण जे करायचं आहे तेच आपल्याला करू शकतो. विनाकारण विषय व्यवस्था आपण करत राहतो. मला करायचं नव्हतं, याच्यामुळं केलं, मी करणार नव्हतो, त्याच्यामुळं केलं, तुझ्यामुळं केलं, अशा ज्या वल्गना किंवा विषय व्यवस्था आपण करत राहतो, ती सारी विषय व्यवस्थाच आहे. त्याला कोणत्या प्रकारचा आधार नाही किंवा प्रमाण नाही. म्हणून कोणताही जीव जसं वागतो ना, तसं त्याला वागायचं होतं अगोदरच. त्याने किती स्पष्टीकरण केलं, त्या स्पष्टीकरणाला काही अर्थ नसतो. कारण ते स्पष्टीकरण हे त्याच्यासाठी ती धडपड असते त्याच्या अस्तित्वाची. ती धडपड त्याला स्वतःला काहीतरी सबूत देण्याची किंवा काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याची ती असते. परंतु एखादा जीव जर वागला तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्याला असं वागायचं होतं, त्याला असं बोलायचं होतं, त्याला असं राहायचं होतं. त्याच्याकडून खूप काही अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. पुन्हा धर्माच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला आता कसं राहायचं आहे, कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे, कशी धार्मिकता करायची आहे, ही पूर्णपणे समजून उमजून घेऊन मग आपण करायची आहे. विनाकारण करायची म्हणून केल्याने परमेश्वर भेटणार नाही. कोणीतरी करतंय म्हणून आपण केलं म्हणून परमेश्वर भेटणार नाही. आपल्याला खरोखर परमेश्वर मिळवायचा असेल, भेटवायचा असेल किंवा त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला ते ठरवावं लागेल. ते ठरवल्यानंतरच परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयापर्यंत आपण जाऊ शकतो. कोणीतरी म्हणतंय, कोणीतरी सांगतंय, देवाने अवतार घेतला, आचार्यांनी लीळाचरित्राच्या माध्यमातून हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे आणि मग ते संस्कार आपल्याला आहे, आपल्या घरातलं वातावरण आपल्याला आहे, आजूबाजूचं वातावरण आपल्याबरोबर आहे, कोणीतरी करतंय म्हणून करणाऱ्यांची संख्या खूप आहे. परंतु त्या करण्याला काही अर्थ नाही. आपलं हित कशात आहे, आपण जाणून उमजून समजून आपल्याला फायदा तोट्याचा विचार करून मग आपण त्या ध्येयावरती जर चालायला लागलो तर नक्कीच त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू. कोणीतरी सांगतंय, कोणीतरी बोलतंय म्हणून आपण करणं हे कोणत्याही तत्त्वज्ञानात बसत नाही. कारण ही प्रवृत्ती आहे आपली. जे चांगलं आहे ते माझं आहे, जे चुकीचं आहे ते दुसऱ्याचं आहे. माझ्याकडून चुकलं तर दुसऱ्यामुळं चुकलं. कोणीतरी स्तुती करायला लागलं, मी खूप चांगलं केलं, तर मग आपण म्हणतो हा मी केलं. त्यावेळेस म्हणणार नाही आपण की याच्या प्रेरणे किंवा यांच्या सांगण्यानुसार, यांच्या मार्गदर्शनामुळं झालं ते. असं खूप कमी प्रवृत्तीचे लोक आपल्याला दिसतात. कारण जीव दोषदर्शिक आहे, तो दुसऱ्याचे दोष पाहतो. स्वतः मात्र कितीतरी दोषी आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळं परमेश्वर आपल्याला या सूत्राच्या माध्यमातून आपल्या जीवाची जी सायंटिफिक जी रचना आहे, जी प्रवृत्ती विचारधारा आहे, अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आपण कधी आपला विचार असा केला नसेल का हा जीव कसा वागतो, असा का वागतो, असा का राहतो, असा का बोलतो, कधी विचार केला नाही. जरी विचार केला तरी आपल्याला या गोष्टी सूक्ष्मपणे समजू शकत नाही किंवा आपल्याला समजणार नाही. पण परमेश्वराने वचनातून या गोष्टी सांगितलेल्या आहे का जीवाला जे करायचं तेच करतो, तो ज्याला जे आवडतं तेच तो करतो. परंतु त्याचे बोल मात्र दुसऱ्यावर ठेवतो, त्याचे दोष मात्र तो दुसऱ्याला देत असतो. कारण त्याची ती प्रवृत्ती आहे.
तो राजस असेल, तामस असेल, सात्विक असेल, तशा पद्धतीनं त्याला ते आवडत असतं. त्याची जी प्रकृती असते, प्रवृत्ती असते, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये ती करण्याची इच्छा असते. त्याचं जे वर्तन आहे अन्यायकारक असेल, असत्य असेल, सत्य असेल, जे बी वर्तन असेल ते चुकीचं असेल तर तो लगेच कधीच कबूल करणार नाही. योग्य असेल तर त्याचं श्रेय मात्र लगेच लाटण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि चुकलं तर त्याचा दोष मात्र दुसऱ्यावरती, त्याचं खापर मात्र दुसऱ्याच्या डोक्यावरती आपण फोडत असतो. एक प्रवृत्ती आपल्याला समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसते. याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, तो स्वतः कधीही चूक मान्य करत नाही. स्वतः चूक ही मान्य करणं हे धर्माचं लक्षण आहे, हे संस्काराचं लक्षण आहे, हे परमेश्वर भक्तीचं लक्षण आहे. कोणती चुकी असो, ती चूक मान्य करून पुढं निघणं, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा खूप जास्त एनर्जी वेस्ट न करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. त्याच्यावरतीच काथ्याकूट करीत राहणं आणि वेळ घालवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि इथं परमेश्वरी धर्मामध्ये, तत्वसिद्धांतामध्ये किंवा आचारविचार प्रणालीमध्ये, भक्तीमध्ये अज्ञानी, अन्यथाज्ञानी, मूर्ख लोकांचं काही काम नाही आहे. परमेश्वराने एक कुशळता, शहाणपणा, एक व्यावहारिकता जो जीव असतो त्याच्यामध्ये जे असतात तोच या धर्मामध्ये परमेश्वराच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून ती शहाणपणा निर्माण करण्याचं काम आपण आपल्यामध्ये केलं पाहिजे. स्वार्थाच्या फायद्याच्या ठिकाणी आपण मात्र ते भौतिक जगामध्ये या गोष्टी आपण खूप सुंदरपणे वापरत असतो. परंतु धर्म म्हटला की तिथं मात्र आपलं थांबलेलं असतो किंवा तिथं मात्र आपल्याला हिंमत जी आहे ती होत नसते. आळुंच न करा म्हणजे आपल्या मनातील विचारांचा दुसऱ्यावरती आरोप करू नये. आळुंच म्हणजे आपण म्हणतो ना, आळ घेऊ नये कोणावरती. आणि ही एक प्रवृत्ती आहे. प्रवृत्तीचे लक्षणं जर आपण सूत्रांच्या माध्यमातून जर जीवाच्या प्रवृत्तीचे जर वचनं बाहेर काढले तर जीवाच्या प्रवृत्तीच्या अनुषंगाने आपल्याला पूर्णपणे जीव लक्षात येतो. तो आळंच करत राहतो, दुसऱ्यावर आळ घेत राहतो. याच्यामुळं झालं, याच्यासाठी झालं, याच्या कारणाने झालं. स्वतःची चुकी मान्य न करता किंवा स्वतःला सेफ ठेवण्यासाठी, स्वतःचं खरं पण दाखवण्यासाठी समाजामध्ये दुसऱ्याला तो दोषी ठरवत असतो, कारण ठरवत असतो. आळ म्हणजे आळ घेणे, दुसऱ्याचं नाव घेणे. आणि आळ घेण्याच्या अनुषंगाने एक संशयास्पद निर्माण करण्याच्या अनुषंगाने वचन आलेलं आहे का कोणाविषयी आपल्या मनामध्ये संशय निर्माण होणं किंवा कोणाच्या मनात आपल्याविषयी संशय निर्माण होणं, असं वागणं, बोलणं हे चुकीचं आहे. कारण आपल्या वागण्यानुसार त्याच्यामध्ये विचार होत असतो, बदल होत असतो, संशय बळावत असतो. आणि संशय हा असा रोग आहे की तो कधीही निघत नाही. तो काढण्याचा प्रयत्न केला तर अधिक वाढत राहतो. समाजामध्ये जर आपण विचार केला तर जे भांडणं आहे, वाद आहे, याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे संशय, आळ घेणे. कोणीतरी काहीतरी कोणाला तरी नावं ठेवणे, त्याच्यामुळं वाद होत राहतात. ते कमी होत नसतं, ते वाढत राहतात. ते न वाढण्यासाठी, न वाढू देण्यासाठी अत्यंत आपल्याला पारदर्शक आणि स्पष्ट राहावं लागतं. म्हणजे हा पण एक सेन्स आहे. समाजात राहत असताना कसं वागावं, कसं बोलावं. जसं 3 मित्र असतात, हे 3 मित्र आहे, बरोबर राहतात, उठतात, बसतात. परंतु एखाद्या मित्राने दुसऱ्या मित्राला बाजूला घेऊन जर बोलायला सुरुवात केली तर जो एकटा राहतो त्याला नक्कीच संशय त्याच्या मनामध्ये निर्माण होतो का हे माझ्याविषयीच बोलत असावेत. यदा कदाचित जर माझ्याविषयी बोलायचं नसतं तर त्यांनी इथंच बोलले असते. म्हणून वेगळं घेऊन बोलणं, हळूहळू बोलणं, कानात कुजबुजणं, यातून संशय निर्माण होत असतो आणि यातून आळ निर्माण करत असतो आपण. कोणाला तरी ती एक संधी देत असतो. म्हणून या अनुषंगाने वागणं, बोलणं हे जीवाचं नसावं, अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक. ज्यावेळेस आचार्य परमेश्वराच्या सन्निधानात येतात, पूर्वश्रमीचे त्यांचे जे दादोस गुरु आहे
त्यांच्या लक्षात येतं की आता आचार्य हे परमेश्वराचे, त्यांना आवड निर्माण झालेली, ते आता परमेश्वराकडेच राहतील. मग आपल्याला शिष्य राहणार नाही, म्हणून परमेश्वरापासून त्यांना तोडण्यासाठी ते दादोस आचार्यांची आई असेल किंवा बायको असेल, त्यांच्याविषयी त्यांना भडकावण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते काही चाललं नाही, काही झालं नाही, ते फेल गेलं. म्हणून मग डायरेक्ट ते परमेश्वराला भेटतात आणि परमेश्वराला सांगतात का तुम्ही मला एकांत द्या, मला आचार्यांविषयी काही बोलायचं आहे. तर देव म्हणतात इथं कोण आहे दुसरं, तुम्ही बोला जे बोलायचं असेल ते. तरी ते जबरदस्तीने म्हणतात नाही मला एकांतच पाहिजे. आणि एकांतच आल्यानंतर दादोस आचार्यांविषयी तक्रार करतात की हे इकडचं तिकडं बोलतील, बदनामी करतील, हा चांगला संस्काराचा नाही आहे. परमेश्वर स्पष्ट म्हणतात इथं आहे का इकडूनचं तिकडं सांगायला, जे बी आहे ते स्पष्ट आणि पारदर्शक आहे. त्याच्यामुळे परमेश्वर जे तत्त्वज्ञान सांगतात त्या तत्त्वज्ञानामध्ये कुठंतरी परमेश्वराने ते तत्त्वज्ञान प्रसंगानुरूप जरी सांगितलेलं असेल तर ते पाळलेलं दिसतं, लक्षात येतं. कधीही परमेश्वराने आजूबाजूला घेऊन कोणाला तरी काहीतरी वेगळं सांगितलं असं कधीही कोणत्या लीळाचरित्रामध्ये आपल्याला लक्षात येत नाही. जे ते आहे ते स्पष्ट आहे, पारदर्शक आहे, समोर आहे. ज्या प्रवृत्तीचे, ज्या योग्यतेचे, ज्या अधिकाराचे जीव आहे, ज्यांची जशी चिकित्सा आहे तशा पद्धतीनं परमेश्वर त्यांना समजावतात ना. आपण सुद्धा समाजात राहत असताना आपलं कसं वागणं असलं पाहिजे याविषयी आपण जर आपली पारदर्शकता आणि स्पष्टता जर ठेवली तर नक्कीच आपल्याला आपल्याविषयी कोणाच्या तरी मनात किंवा कोणाच्या विषयी आपल्या मनात कटुता किंवा अशा पद्धतीची भावना, संशयात्मक, गैरसमजात्मक आळ आणण्या इतपत, आळ घेण्या इतपत आपली विचारधारा होणार नाही. परंतु समाजामध्ये या गोष्टी खूप दिसतात. संशय निर्माण होतो, त्या संशयातून वाद होतात, भांडणं होतात. या संशयावरून कितीतरी घरं फुटल्या जातात, कितीतरी घरामध्ये वाद निर्माण होत असतो. पण संशय हा खूप मोठा रोग आहे, खूप मोठा आजार आहे. तो न येण्यासाठी, न येऊ देण्यासाठी काय खबरदारी घ्यायची, हा सेन्स जर प्रत्येकाने पाळला तर कोणत्या प्रकारचे वाद आपल्या मनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये राहणार नाही. कारण आळच कोणाला तरी आळ ठेवण्याची, कोणावर तरी नाव ठेवण्याची, कोणाला तरी नाव घेण्याची ही एक जीवाची प्रवृत्ती आहे. पण ती संधीच आपण जर निर्माण केली नाही, कोणी आपलं नाव घेणार नाही, कोणी आपल्याला नाव ठेवणार नाही, कोणी आपल्यावरती आळ घेणार नाही, असं स्पष्ट आणि पारदर्शक जर राहिलो तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच एक शांतता आणि स्वस्थता लाभू शकते. किंवा याच्यामध्ये अनेक जीव आहे, याच्यामध्येच खंगून आतमध्ये चिंताग्रस्त होऊन राहत असतात आणि त्यातूनच कधीतरी एखादा मोठा विस्फोट होऊन वाद होताना समाजामध्ये आपल्याला दिसतो. तर आळूंच न करा, म्हणजे कोणाविषयी आळ घेऊ नये. त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे, असा का वागतोय, काय बोलतोय, हे त्याला स्पष्ट विचारावं. अन्यथा आपल्याला काही घेणं नाही आहे. तो त्याचा वागतोय, त्याच्या पद्धतीनं वागतोय, त्याला ते लाभदायक नुकसानदायक असेल, आपण त्याचा विचार न करणं हे कधीही चांगलं. तर त्या अनुषंगाने आपण या सूत्राचा नामधारक वासनिकांना तर खूप याचा उपयोग होतो, करत राहतो आपण. कारण जीवनामध्ये राहायचं आहे, आपल्याला समाजात राहायचं आहे, कुटुंबात राहायचं आहे. तर याचा खूप आपल्याला फायदा होत असतो. किंवा दुसऱ्याविषयी मनामध्ये संशयच निर्माण न करणे, होऊ न देणे. कोणीतरी बोलत असेल तर आपल्याला काय, ते कोणाविषयी बोलत असेल आपल्याला काय करायचं, आपण त्यांचं काय वाईट केलं आहे, जरी बोलत असेल तर काय आपलं नुकसान होणार आहे, असा विचार करून जर चाललं तर नक्कीच आपल्या मनामध्ये ती भावना कधी निर्माण होणार नाही. परंतु ती एकाएकी होत नाही, ती निरावलंबतो, ते परावलंबतो निर्माण होण्यासाठी आपल्या बुद्धीला ती सवय आपल्याला लावावी लागेल. नाही तर विकारांनी बरपटलेलं असल्यामुळे आपल्याला लोकांच्या जीवनामध्ये काय चाललं याच्यामध्येच खूप जास्त इंटरेस्ट असतो. ते काय बोलत असतील, काय बोलले असतील, काय सांगितलेलं असेल, याच्यामध्ये आपलं निम्मे आयुष्य निघून जातं. कोणाविषयी काय, कोणाविषयी काय, त्याच्याविषयी, याच्याविषयी. तर यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही, परंतु ते बाहेर पडणं म्हणजे धार्मिकता आहे, बाहेर पडणं म्हणजे धर्म आहे, तोच आचार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सूत्र आपण बघत असताना, चिंतन करत असताना आपल्या लक्षात येतं आहे की धर्म म्हणजे काही कर्मकांड नाही, काही विधी नाही आहे.
हे अंतर्शुद्धीकरणाचा विषय. याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्मकांड किंवा विधी करण्याची गरज नाही, कुठं विशिष्ट ठिकाणी जायचं नाही आहे. आपण जे जीवन जगत असताना चालता उठता बसता बोलता हे सूत्र आहे, जे वचन आहे, आचारप्रणाली ही आपल्याला पाळायची, आणि ही पाळत असताना दृष्टपर आपल्याला फायदा होणार आहे. समाजात राहत असताना आपल्याला फायदा होणार आहे. परंतु हेच करत असताना एक परमेश्वराचं तत्त्व आचारप्रणाली आपण सांभाळतोय, त्यामुळे अदृष्ट पण परमेश्वराचं साह्य आपल्याला होऊन आपण परमेश्वराची धार्मिकता सांभाळून परमेश्वराच्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. समाजात कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं, हेच आचाराचा भाग आहे धर्माचा, वेगळं काही नाही आहे. परंतु ते आपण समजून घेतलं पाहिजे. अविद्यारूपी अविद्या संचरी, यातून काय होईल, एखादी छोटीशी चूक मोठ्या चुकीला निर्माण करत असते. एकदा खोटं बोललं तर ते खोटं लपवण्यासाठी आपल्याला 10 वेळा खोटं बोलावं लागेल. त्याच्यासाठी ती पहिली जी चूक आहे तीच नाही होऊ दिली तर पुढच्या चुका आपोआपच होणार नाही आपल्याकडून. कारण अविद्येने अविद्या निर्माण होत असते, चुकीने चुका निर्माण होत असतात. म्हणून लहान अविधी मोठ्या अविधीला जन्माला घालत असते. छोटीशी चूक, थोडंसं दुर्लक्ष, थोडंसं सेन्स न वापरता जर आपण काही बोललो तर नक्कीच त्याचा त्रास आपल्याला होत राहतो. म्हणून धर्मामध्ये या चुका न होण्यासाठी किंवा न होऊ देण्यासाठी खूप आपल्याला प्रयत्नशील असावं लागतं. कारण धर्माचे व्यक्ती, धर्म आचाराची जी व्यक्ती आहे, हिला आऊट करण्यासाठी, हिला पाडण्यासाठी जड चेतन पदार्थ जे आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे, आणि ते सूक्ष्म पद्धतीने आपल्यापर्यंत येत राहतात, आपल्याला कामाला लावत असतात. जसं क्रिकेटमध्ये एक बॅटिंग करणारा जो खेळाडू असतो त्याला आऊट करण्यासाठी 11 लोक असतात. बॉलर असतो, पाठीमागचं स्किपर असतो, आजूबाजूला त्यांनी बॉल मारल्यानंतर त्याचं झेल घेण्यासाठी, पकडण्यासाठी, त्याला आऊट करण्यासाठी 11 लोक असतात. हे सांख्यिक जरी विचार केला आपण तर आपल्याला लक्षात येईल का खूप जास्त आहे, एकाला आऊट करण्यासाठी खूप जास्त लोक आहे. तसं आपल्याला आऊट करण्यासाठी जे विषय आहे इंद्रियाच्या माध्यमातून हजारो आहे, त्याला आपल्याजवळ न येऊ देण्यासाठी आपण सतत सावध राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे. तेव्हा आपण धर्मात टिकू शकतो किंवा त्या धर्मातून परमेश्वराच्या प्राप्तीच्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर छोटीशी चुकीसुद्धा आपल्याला खूप मोठी महागात पडते, आणि ही अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण ज्या चुका करत आलो आहे म्हणूनच इथपर्यंत आपण परत चुका करत पोहोचलेलो आहे. त्याची जाणीव मात्र आज झालेली आहे. ती जाणीव करून आपण एखादी गोष्ट आपल्याकडून होत असेल किंवा होणारी असेल तर आपण आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला लगेच आपण सावध केलं पाहिजे का अरे पाठीमागं सुद्धा ह्याच चुकीमुळं मी अनंत दुःखाला पात्र झालेलो आहे, अनंत जन्म अनंत सृष्ट्या माझ्या वाया गेलेल्या आहे. आता परत ती चुकी न होण्यासाठी मला काय करावं लागेल, त्याच्यावरती मात करायची असेल तर कसं वागावं लागेल, कसं राहावं लागेल, ही चुकी न होण्यासाठी काय खबरदारी घ्यावं लागेल, याचं चिंतन जो करल तोच धर्मामध्ये टिकेल आणि तोच परमेश्वरापर्यंत पोहोचेल. आणि तोच धार्मिकता पण करतोय, तोच दैव राहटीचा, हे लक्षात घ्या. कारण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार जो करतो ना तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो. नाही तर काय करायचं आहे, काय होत नाही, जाऊ द्या, बघू, करू, असा जर विचार केला तर कधीच या धर्मामध्ये आपण टिकू शकत नाही, परमेश्वरापर्यंत प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून छोटीशी चुकीसुद्धा आपल्याला खूप मोठ्या चुकीपर्यंत घेऊन जात असते, आणि ती चुकी आपल्याला अनंत दुःखाला प्राप्त करत असते. अनंत दुःख आपल्याला त्याच्यामुळं भोगावं लागू शकतात. छोटंसं कर्मसुद्धा कितीतरी वर्ष, लाखो वर्ष ते भोग निस्तारायला लागू शकतात. म्हणून कर्म करताना, बोलताना, विचार करताना, कृती करताना प्रत्येक गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. अविचाराने वागणं हा धर्म नाही. अविचाराने वागणं हे आपल्याला खूप मोठं नुकसानकारक आहे, आणि ते नुकसान काही लगेच दिसत नाही, त्याच्यामुळं आपण लगेच विचार करत नाही. परंतु ते भोग आहे, भोगानेच संपतात. भोग आहे, भोगावंच लागतात. मग ते मानसिक विचार असेल, वाचिक विचार असेल, प्रारब्ध असेल, ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण विचार करताना सुद्धा विचार केला पाहिजे
विचार करताना जो विचार करल तो बोलताना 50 वेळा विचार करल. जो बोलताना 50 वेळाचा विचार करल तो कृती करताना 100 वेळा विचार करल. हे लक्षात घ्या. एकावर एक गोष्टी अवलंबून असतात. आपण सहजच कोणाविषयी तरी काहीतरी बोलून जातो, कोणाविषयी तरी काहीतरी प्रतिक्रिया देतो, कोणाला काहीतरी वाईट म्हणून जातो. अर्थार्थी आपला संबंध नसतो, आपण कधी ऐकलेलं नसतं, कधी पाहिलेलं नसतं, आपल्याला माहीत नसतं. म्हणजे हा विचार जो आहे, हा विचारतून सुद्धा जे कर्म घडतं आहे त्या कर्मांचा सुद्धा आपल्याला भोग भोगावा लागतो आहे. कारण नसताना, कोणताही अर्थार्थी संबंध नसताना. मग कारण नसताना आता का बोलायचं नाही, कशासाठी बोलायचं नाही याचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच पुढच्या गोष्टीला आळा बसतो. विधीने विधी स्फुरतो, अविधीने अविधी निर्माण होत असतो, विधीने अविधी पण संपत असतो. या साऱ्या गोष्टीचा जर नीट विचार केला तर काय करायचं, कसं करायचं याचा अत्यंत सूक्ष्म विचार करून आपण आपलं धार्मिकता सांभाळली पाहिजे. नामधारक वासनिकाला या गोष्टीची खूप गरज आहे. कारण समाजात राहत असताना त्याच्याच माथी या साऱ्या गोष्टी येत असतात. आजूबाजूला समाज असतो, कुटुंब असतो, जबाबदाऱ्या असतात, लोक असतात, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात, वातावरण तसं चांगलं नसतं, राजस तामस लोक असतात. मग जसंच तसं आपण वागण्याच्या अनुषंगाने कितीतरी वाहत जातो आपण आणि त्या वाहण्यातून कितीतरी कर्म करतो. त्याचा जरी पोळ आपल्याला नसेल, दुःख नसेल तर ते तर आपल्या माथी लागणार आहे. म्हणून दिवसभरामध्ये जेव्हा घरी येतो आपण देवपूजा केल्यानंतर आपण पूर्ण दिवसभरात काय केलं, कोणाचं मन दुखावलं, कोणाविषयी वाईट बोललो, कोणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली, हे सारं उक्त करून जर प्रायश्चित्त घेतलं तर नक्कीच ती पोळ आपल्याला जर असली तर त्या गोष्टीवरती आपण ताबा मिळू शकतो. मार्गांमध्ये सकाळी उठल्याबरोबर आपल्या गुरु जे असतील, जे बी बाबा असतील त्यांच्याकडे जाऊन प्रसव मोडण्याची प्रथा आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर प्रसव मोडला जातो. आपणही घरामध्ये देवपूजा केल्यानंतर सकाळी प्रसव मोडून प्रार्थना केली पाहिजे. संध्याकाळी बी प्रसव मोडून प्रार्थना केली पाहिजे. ती पोळ, ते दुःख असेल तर आपोआपच ते थांबण्यासाठी ती कृती आपल्याकडून आपोआप घडेल. आपल्याला ती गरज वाटेल, आपल्याला ते लक्षात येईल. अन्यथा काठिण्य निर्माण होईल. आपण काय करतोय, कशासाठी करतोय, आपल्याला त्याचं कोणत्या प्रकारचं भान राहणार नाही आणि म्हणून खूप मोठ्या चुका आपल्याकडून घडू शकतात. पुढचं जे सूत्र आहे ते एक माहिती म्हणून परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. कलियुगी पतिव्रता हा धर्म न वर्ते. कलियुगामध्ये पतिव्रताचा जो धर्म आहे तो कधी वर्तत नसतो म्हटले. अवकाश नाही, पार्थित नर नाही म्हणून चुके. कलियुगामध्ये विषयबळता असल्यामुळं जी पतिव्रता जो धर्म आहे, एकनिष्ठता, अनन्य भाव जो आहे तो शक्यतो वर्तत नाही असं परमेश्वर सांगतात. पण महादाईसा विचारते तसं तर काही दिसत नाही, तुम्ही म्हणताय तसं आपल्याला पण दिसत नाही. मग काही सर्वच नालायक आहे, सर्वच वाईट आहे असं नाही आहे. मग परमेश्वराने त्याच्यावरती का होत नाही असं त्यासाठी एक स्टेटमेंट दिलं, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पार्थिता नर नाही आणि वेळ नाही म्हटले. किंवा प्रार्थना करणारा कोणी कोणाला भेटत नाही किंवा वेळ नसतो, तेवढा जबाबदाऱ्या असतात, समाज असतो. म्हणून त्या गोष्टी मुळात ती त्याचं जे पतिव्रताचे धर्म आहे तो भंग पावत नाही म्हणे. ते एक फायदा आहे. कारण वेळ नसतो, जबाबदारी असते, समाजात राहायचं असतं, समाजाच्या लाजकाजा आपण त्या गोष्टी करत नाही. परंतु तरीही वर्तत का नाही म्हटले तर मनात कोणाच्या तरी कधीतरी केव्हा तरी कुठंतरी येतच येतं. कारण मन जे आहे या मनामध्ये कितीतरी विचार येतात जातात, चांगले वाईट सर्वच येतात. त्याच्यामध्ये हे पण विचार येत राहतात. मानसिके, वाचिके, शारीरिके पतिव्रता हा जो धर्म आहे हा भंग होत असतो, वर्तत असतो. परंतु त्या जीवाला वेळ नसतो, मोकळीक नसते किंवा जड पदार्थामध्ये जे पुरुषाला स्त्री, स्त्रीला पुरुष तशा पद्धतीचे न भेटल्यामुळे सुद्धा हा दोष चुकत असतो म्हटले.
तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनासारखं होईल असं शक्य नाही, परंतु मनात मात्र 100% कधीतरी केव्हा तरी कोणाच्या तरी आलेलंच असतं. म्हणून कलियुगामध्ये ही गोष्ट होत नाही. तसं त्रेतायुग, कृतयुग, द्वापारयुगामध्ये या गोष्टी पतिव्रता धर्म हा सांभाळला जातो. कलियुगामध्ये विषय बळता असल्यामुळं, जीव विषयराम असल्यामुळं या गोष्टी सांभाळणं शक्य होत नाही. एक माहिती म्हणून आपण या गोष्टीकडे घ्यायचं. याचा अर्थ परमेश्वराने सूत्र सांगितलं म्हणून प्रत्येकावरती संशय घेणं, प्रत्येकाला चुकीचं ठरवणं असं होत नाही. एक माहिती कधी कधी काही सूत्रातून परमेश्वराने एक नॉलेज आपल्याला दिलेलं असतं. ते नॉलेज, ते ज्ञान म्हणून ते आपल्या शिदोरीत ठेवून तसा विचार करायचा राहतो. जीवन जगत असताना ही माहिती आपल्या शिदोरीत आपल्या जवळ असली पाहिजे आणि त्या ज्ञानाच्या भरोशावरती, जोरावरती आपण पुढं चालत राहिलो पाहिजे. यांनी काहींची एक संशय प्रवृत्ती असते, अरे परमेश्वर, कारण किती नामधारक वासनिक लोकांशी सत्संगामध्ये बोलताना काहीतरी लोक ह्या अशा वचनांचा आधार घेतात आणि समाजाला किंवा दुसऱ्याला चुकीचं ठरवत असतात. एक प्रवृत्ती आहे त्याची. मला 2-3 लोकांनी असं डायरेक्ट बोललं की कलियुगामध्ये परमेश्वराने सांगितलं कलियुगामध्ये पतिव्रता धर्मच नाही आहे. आणि मग त्यांना बोलण्याचा उद्देश काय, की सर्व स्त्रिया वाईट आहे किंवा सर्व पुरुष वाईट आहे, असं होत नाही. पण त्या पुरुषामध्ये तो पण येतो विचारणारा, ती स्त्री असेल त्या स्त्रीमध्ये ती स्त्री पण विचारणारी येत असते, ही तिला लक्षात येत नाही. पण ते कोणत्या अनुषंगाने सांगितलं आहे, कसं सांगितलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, एक नॉलेज म्हणून घेतलं पाहिजे. कारण मनामध्ये असं कधीच होत नाही का वाईट विचार येऊ शकत नाही किंवा आलेले नाही. असा कोणीही जगामध्ये परमेश्वर सोडून कोणीही नर होऊ शकत नाही किंवा झाला नाही. त्याच्यावरती आपल्याला एक अभ्यास करावा लागेल, त्याच्यावरती प्रयत्न करावा लागेल. ते विचार आपल्या मनामध्ये न येण्यासाठी एक प्रयत्न करावा लागेल, त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल. तो अभ्यास एक स्वभावत निर्माण झाला पाहिजे, ती प्रॅक्टिस करावं लागेल. विचार येतात परंतु आल्यानंतर ते बाहेर टाकता आले पाहिजे. विचार न येऊ देण्यासाठी जे परमेश्वराने उपाय सांगितलेले ते आपल्याला वापरावं लागेल. अन्यथा विचार येणं हा नैसर्गिक भाग आहे. आपण रस्त्याने जात असताना कोणीतरी गर्दी दिसते, आपण पाहतोय, स्त्री पुरुष चाललेले असतात, आपण त्या नजरेने पाहतोय, परंतु न पाहण्यासाठी आपल्याला उपाय सांगितलेले परमेश्वराने, ती विचारधारा सांगितलेली आहे. जीव हा पूर्ण स्वतंत्र पदार्थ आहे आणि प्रत्येक जीव स्वतंत्र असतो. मग नवरा बायको असेल, मुलगा वडील असेल, भाऊ भाऊ असतील, बहीण भाऊ असतील, कोणतंही नातं घ्या तुम्ही, मित्र असतील, ते सुद्धा वेगळेच आहेत, ते सुद्धा स्वतंत्रच आहेत. त्याच्यावर जी अटॅचमेंट आपण करून घेतोय ना, ते अन्यथा ज्ञान आहे, ती एक मानसिकता आहे. त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख आहे, अडीअडचणी, एकामेकाविषयी तक्रारी आहे. प्रत्येकजण वेगळा असल्यामुळे प्रत्येकाचं वेगळं पण तो सांभाळत असतो, त्याच्या प्रवृत्तीनं, त्याच्या विचाराने तो वागत असतो, बोलत राहतो, राहत राहतो. त्याच्याशी आपण अटॅच स्वतःला जर करून नाही घेतलं तर दुःख होण्याचं आणि तक्रार असण्याचं काहीच कारण नाही, कारण तो स्वतंत्र आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे प्रत्येकाने त्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि तो विचार अध्यात्माच्या अनुषंगाने जर केला तर अत्यंत ऊर्ध्वगतीचा विचार आहे. दुसऱ्याविषयी विचारच येऊ न देणं. आपण कोणत्या तरी एका सत्संगामध्ये घेतलेली जीवाची अवस्था, विचार न करणं, मग करायला लागतो तर तो नकारात्मक होकारात्मक विचार करतो, मग नंतर होकारात्मक विचार करतो, नंतर मग विचारच करत नाही. काय करायचं आपल्याला? आपला देव भला, आपण भले. माझं हित कशात आहे? त्या वागण्यावरती, त्या बोलण्यावरती, त्या करण्यावरती माझा भर असला पाहिजे. बाकी कोणाचा कोणीच ठेका घेत नाही. परमेश्वराने सुद्धा सकळ जीवाचं चिंतन केलं म्हणताय. सकळ जीवाला परमेश्वराला प्राप्तीला घेऊन जायचं आहे, परंतु कानाला पकडून कोणत्याही जीवाला परमेश्वर पकडून नेत नाही. कारण प्राप्तीला जरी परमेश्वर नेत असेल, बोध जरी परमेश्वर देत असेल, तर मधला जो कड आहे तो जीवाचा आहे. करण्याचा जो कड आहे ती जाणीव त्या जीवाची आहे. त्यांनी ठरवलं तर ते होणार आहे, अन्यथा परमेश्वरांनी ठरवून काहीच उपयोग नाही. परमेश्वरांनी ठरवलं आहे, सृष्टी निर्माण केली, मायेच्या तमातून आपल्याला बाहेर काढलं, स्वतः अवतार घेतला, साऱ्या देवतेला कामाला लावलं, अवतार घेऊन वाडोवेळी फिरून आचार विचार तत्व सिद्धांत स्वतः करून दाखवले, तत्त्वज्ञान सांगितलं, सर्व केलं आहे. परंतु मग हाताला धरून लगेच घेऊन गेले आणि
प्राप्तीला नेला असं होत नाही. आद्यंती दैव मध्य पुरुष, बोध आणि प्राप्ती परमेश्वर, परंतु अनुसरण जीवाची कड आहे. अनुसरण म्हणजे त्याग, अनुसरण म्हणजे कृती, अनुसरण म्हणजे आचार विचार, हे लक्षात घ्या. ते करण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे, ती करण्याची कड आपली असली पाहिजे. आणि ते आपण केलं तर आपल्याला फायदा होणार आहे, तर परमेश्वर घेऊन जाणार आहे, अन्यथा ते होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वराने असे कितीतरी तत्व, असे कितीतरी वचनं सांगितले की ते ज्ञानवाचक आपण घेऊन समजून उमजून ते पुढं जीवनामध्ये जगत असताना ते वापरले पाहिजे आणि आपल्या फायद्यासाठी आपण त्याचा विचार केला पाहिजे, आपल्या हितासाठी विचार केला पाहिजे. पुढचं सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला पदोपदी जाणवत असतं. नामधारक वासनिकांनी सुद्धा याचा अनुभव प्रचिती घेतली पाहिजे आणि ती येत असते कधी कधी. जे तुला प्रपंच जडे ते तुला ईश्वरी उजडे, ते तुला ईश्वरी जडे ते तुला प्रपंच उजडे. जसजसा मनुष्य ईश्वराच्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या अध्यात्माच्या ठिकाणी त्याचं चिंतन वाचन अभ्यास आचार विचार याचा विचार करतो, तेवढा वेळ तो संसाराकडे किंवा आपल्या सामाजिक कौटुंबिक जी जबाबदारी आहे त्याकडे तो कमी लक्ष देत राहतो. आणि जितकं जास्त तिकडे त्याचं लागले पण तितकं धर्मापासून कमी होत असतो. काही लोक असतात इतके लागलेले असतात संसारासाठी कामासाठी, त्यांना काहीच सुचत नाही. त्यांना देवाधर्माचा जर प्रसंग किंवा विषय काढला तर ते म्हणतात नाही वेळच नाही. म्हणजे त्याला कशासाठी वेळ द्यायचा हे त्याला कळत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला ती इतकी आवड असते धर्माची अध्यात्माची, अन्य वार्ता म्हणलं का तो म्हणतो शांत राहा, काय बोलायची गरज नाही, कशासाठी बोलता, देवाने तर सांगितलंय स्पष्ट. तो टोकतो थांबवतो. त्याला शास्त्र चर्चेत आवड असते, उत्साह असतो, वाचन चिंतन मनन, कधीतरी स्थानावर जाणं, कधीतरी साधुसंतांशी चर्चा करणं. तो जितका आपला वेळ धर्माला देतो तितकं संसारातून आपण कमी होतो. नाहीतरी आपण जितकं चिंतन करणार तेवढं फायदा आपल्याला होत असतो. आणि हा साधा सेन्स आहे, साधं नॉलेज आहे. आपण कशाचं चिंतन करायचं, कोणाची आठवण काढायची, कशाची आठवण काढायची. एखाद्या जीवाने एखाद्या जीवाची आठवण काढली, एखाद्या जीवाने एखाद्या जीवाचं चिंतन केलं. एक सहज प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो. तर जो जीव ज्या जीवाचं चिंतन करतो त्या जीवाला कळत नाही की यांनी माझं चिंतन केलेलं आहे. किंवा एक जीव दुसऱ्या जीवाची आठवण करतो त्या जीवाला कळत नाही की यांनी माझी आठवण काढलेली, कारण तो काही सर्वज्ञ नाही, त्याला काही कळत नाही. बरं यांनी जरी सांगितलं का मला तुझी आठवण येते, मी तुझी आठवण काढली, मी तुझं चिंतन केलं, तर त्याला खरं पण वाटत नाही. म्हणजे करण्याला अर्थ काय. त्याच्या उलट घ्या, आपण परमेश्वराचं स्मरण केलं, चिंतन केलं, आठवण केली, लीळा आठवल्या, जे बी असेल ते नक्कीच परमेश्वरापर्यंत पोचतो, कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे. अनेक लीळेतून आपण या सर्वज्ञपणाची जी प्रचिती आपल्याला आलेली आहे, त्याच्यामुळं परमेश्वराच्या अनुषंगाने जे चिंतन असतं, स्मरण असतं, आठवण असते ती फायद्याची. बाकी साऱ्या चिंतन स्मरण आठवण या साऱ्या नुकसानीच्या आहे, त्याच्यातून काही फायदा नाही. ज्याच्याविषयी आपण चिंतन करतो आठवण काढतो त्यालाच खरं वाटत नाही, तर मग काढून उपयोग काय. समोराला आपली जी कर्तव्य ड्युटी ती पार पाडा, विनाकारण त्याच्यामध्ये वेळ घालवण्याचं काही कारण नाही. जेव्हा समोरील सांसारिक कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्या म्हणून ड्युटी कर्तव्य म्हणून तेव्हा पार पाडा, त्याचं अगोदर चिंतन करायचं, विचार करायचं आणि त्या अध्यात्मापासून दूर जायचं काहीच कारण नाही. सतत स्मरण चिंतन परमेश्वराच्या आठवणीत राहा. जेव्हा गरज पडेल, जेव्हा समोर येईल कर्तव्य म्हणून त्या पार पाडा, काही हरकत नाही. परंतु ज्या 4 दिवसानंतर एखादं काम करायचं आहे ते 4 दिवस अगोदर त्याचं आपण चिंतन विनाकारण करत राहतो. कारण नसताना चिंतनातून काही गरज नसते आणि काही फायदा पण नसतो. नियोजन करा, टाकून द्या, जेव्हा वेळ येईल तेव्हा ती करून टाका, मोकळं व्हा. परमेश्वराचं चिंतन स्मरण जर करत राहिलो तर ह्या गोष्टी होऊ शकतात. अन्यथा त्याच्यामध्ये एवढं, एखाद्या व्यक्तीला जर सकाळी जायचं असेल पहाटे कुठं प्रवासाला, रात्रभर त्याला झोप येत नाही, काहीच कारण नाही. किंवा 4 दिवसांनी जायचं आहे कुठं फिरायला जायचं आहे, कुठं आणखीन कोणा व्यक्तीकडलं भेटायला जायचं किंवा आणखीन काही कामानिमित्त कुठं जायचं आहे, तर तो अगोदर डिस्टर्ब असतो. त्याचं सतत त्याचं चिंतन आणि आठवण असते. बघितलं तर त्याचा फायदा काहीच नसतो. पण मात्र परमेश्वराच्या ठिकाणी थोडंही चिंतन, थोडंही आठवण ही खूप मोठ्या फायद्याची असते. म्हणून आपण जितकं
याच्यात अडकू तितकं तितकं धर्मापासून दूर जाऊ, आणि जितकं जितकं धर्मामध्ये अडकू तेवढं तेवढं आपण दूर जाऊ. याने काहीच नुकसान होणार नाही आहे. परमेश्वराकडे गेलं तर तो फायदाच आहे, याचं काहीच नुकसान होणार नाही, कारण परमेश्वर समर्थ आहे ते करून घेण्यासाठी. पण मात्र इकडं अडकलो, धर्मापासून जर दूर गेलो तर परमेश्वर म्हणतात याच्यात अडकलं आपण काय करणार आहे, याचं करतोय करू द्या. म्हणजे आपण तर ते करू शकत नाही, कारण आपण समर्थ नाही आहे. म्हणजे धर्मापासूनही जातो, आणि जे करायला हाती घेतलं आहे ते आपल्याच्याने होईल का नाही याची काही गॅरंटी नाही. कर्मात असेल तर होईल, अन्यथा अनसक्सेस. उलट त्याच्यात परत अपेक्षाभंग, परत दुःख, वेळ गेला तर वेगळाच, म्हणजे नुकसानच नुकसान आहे. पण धर्माचं चिंतन असू द्यावं, परमेश्वराचं चिंतन असावं, स्मरण असावं. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या करून घेण्याची परमेश्वराची समर्थवादावरती आपली निष्ठा जर असेल तर आपोआप परमेश्वर ते करून घेतात, याच्या प्रचिती आपल्याला येत राहतात. परंतु ही अवस्था निर्माण करणं एवढं सोपं नाही आहे, कारण परमेश्वरावरती तेवढी निष्ठा, तेवढा विश्वास असला पाहिजे. ती निष्ठा जर असेल तर तरीही आपल्या मनामध्ये शंका येतात की अरे होईल का नाही, होतं का नाही, काही अडचण तर येणार नाही. याच्यात आपल्या मनामध्ये शंका येतात. का शंका येतात? ती जी प्रवृत्ती, ती अवस्था आहे, तिथपर्यंत आपण त्या निष्ठेपर्यंत पोचलेलं नसतं. त्या निष्ठेपर्यंत आपण पोचा, कधीही आपल्याला शंका येणार नाही, आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनामध्ये ती श्रद्धा, तो भाव, ती निष्ठा राहील. श्रद्धाचं जे कारण आहे, श्रद्धा म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय, ट्रस्ट म्हणजे काय, परमेश्वरावरती जी निष्ठा आहे ती म्हणजे काय, मृत्यूच्या दरवाज्यात जाऊन सुद्धा ती बदलत नाही, ती श्रद्धा. परमेश्वराचा भाव तो व्यभिचारी सांगितलं, कारण तो भाव आहे तो कायमचा राहू शकत नाही, तो व्यभिचारी, तो बदलत राहतो. मग तो जीवाचा जीवावरचा असो किंवा परमेश्वराचा असो, आज जो भाव आहे तो उद्या राहणार नाही असं काही नाही. एखादा व्यक्ती आपल्याला आज मानतोय पण उद्या मानेल याची काही गॅरंटी नाही, हे आपणच समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यातून हुरळून जाऊन, किंवा तो आता आपल्याला लय स्तुती करतोय, आपल्याला खूप मानतोय, आज आपल्याला तो खूप समजतोय किंवा आपल्याला रिस्पेक्ट करतोय, मग आपण, तसं काही नसतं. कारण भाव हा व्यभिचारी परमेश्वराने सांगितलं आहे, त्याच्यामुळे तो उद्या बदलेल, याच्या उलटा होईल. तो आज जेवढं प्रेम करतोय तेवढंच तो उद्या द्वेष करायला लागेल. आज जेवढी स्तुती करतोय उद्या ते तेवढंच बदनामी, अपमानकारक शब्द दुसरीकडे वापरू शकतो. याची मानसिकता आपण असली पाहिजे. पण परमेश्वराच्या ठिकाणी तसं नाही आहे. परमेश्वराचा सुद्धा भाव, परमेश्वराच्या ठिकाणी असलेला भावसुद्धा बदलतो. भाव व्यभिचारी सांगितलं आहे, तर जीवाचा जीवावरती कसा असू शकेल. म्हणून जीवन जगत असताना या गोष्टीचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो. नाही तर अपेक्षा भंगाचं दुःख आपल्याला खूप, डिप्रेशनमध्ये लोक का जातात, याच्याचमुळं. अरे हा काल काय म्हणत होता ना आज काय म्हणतोय, काल काय सांगत होते ना आज काय सांगताय, डिप्रेशनमध्ये जातात लोक. त्यातून आत्महत्येचे प्रमाण, क्राईमचे प्रमाण खूप वाढलेले समाजामध्ये. परमेश्वराने एका सूत्रात भाव व्यभिचारी, एका सूत्रात या गोष्टीचा निकाल लावून टाकलेला आहे. आपण जर ते समजून घेतलं तर कोणाविषयी डिप्रेशनमध्ये किंवा कोणाविषयी नकारात्मक विचारामध्ये आपण कधीच जाऊ शकत नाही किंवा कधी जाणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण चिंतन कोणाचं करायचं, कशाचं करायचं, फायद्याचं काय, याचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त परमेश्वराचं चिंतन, धर्माचं चिंतनच फायद्याचं आहे. बाकी कोणतंही चिंतन, कोणताही विचार, ती चिंतन नाही आहे, ती चिंता आहे. आणि ती आपल्याला आपलं आयुर्मान कमी करत असतं, आपली स्वस्थता भंगवत असतं, आपली एनर्जी वाया घालवत असतं. हे लक्षात घ्या. कारण त्यातून आपल्याला प्रेरणा भेटली पाहिजे, एनर्जी भेटली पाहिजे. त्याचं उलटं होतं आहे. आपल्या मनासारखं झालं तर तेवढ्यापुरतं आपल्याला बरं वाटेल, परंतु थोडंसं खटकं झालं की आपलं संपलं. तसं इथं नाही आहे. जितकं जास्त चिंतन कराल तितकं काहीतरी वेगळं सापडेल, वेगळे आपल्याला प्रेरणा भेटेल, काहीतरी परमेश्वराचं सहाय्य, प्रचिती आपल्याला येत राहते. आणि म्हणून परमेश्वराकडं आपण जाणं, परमेश्वराच्या धर्माचं, परमेश्वराचं चिंतन करणे कधी फायदा आहे. संसाराचं तुटण्यासाठीच आपण केलं पाहिजे, ते तुटल्याने काहीच नुकसान नाही आहे. कारण परमेश्वर समर्थ आहे, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडतात. कितीतरी लोक भेटत असतात की मी असं ठरवलं, परमेश्वराला विडा ठेवला, स्मरण केलं, चिंतन केलं, प्रार्थना केली, दररोज केली, ते बरोबर झालं. ती निष्ठा होती त्यांची. धर्माचं ऊर्ध्वगतीचा तो विचार करत होता परमेश्वराने, त्याच्यासाठीच सृष्टी निर्माण केली, त्याच्यासाठीच परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. त्याच्यामुळे ते करणारच करणार. त्यातून तुम्हाला काढायचं असेल तर परमेश्वर करणारच करणार. अनार्जित दाता आहे परमेश्वर. जे तुमच्या नशिबात नाही, जे तुम्ही मिळवलेलं नाही, ते सुद्धा परमेश्वर देणार. पण आपली निष्ठा, आपला भाव, आपली विचारधारा तेवढी परिपक्व असली पाहिजे. अन्यथा छोट्या छोट्या गोष्टीत आपण धर्माचे आहोत,
ज्ञानाच्या 4 गोष्टी पण करतो, परंतु वेळ काळ प्रसंगानुसार आपण ना लगेच बदलत राहतो. भाव्य विचारी, सर्वत्र विषय गोडी तो रस. सर्व इंद्रियांची जी गोडी आहे ना तो रस आहे. सर्व इंद्रियांना जे आहे ते रस घेऊन तो राहत असतो. कोणत्या प्रकारची गरज नाही. जसं आपण आपले डोळे काही पाहायची गरज नसताना काही गोष्टी पाहत असतो, ऐकण्याची गरज नसताना कानं ऐकत असतात, श्वासाचा सुगंध घेण्याची गरज नसताना घेत राहतो, तर रस घेत राहतो आपण. खाण्यामध्ये रस घेतो, बोलण्यामध्ये रस घेतो, ऐकण्यामध्ये रस घेतो, पाहण्यामध्ये रस घेतो. तो विषय एक ड्युटी म्हणून करतोय म्हणून पाहिलं आपण, नॅचरल ती गोष्ट वेगळी. आणि रस घेऊन पाहणं, रस घेऊन ऐकणं. कोणीतरी बोलतंय, अरे काय ऐकतंय, कानोसा घेऊन शांततेने त्याच्या कानोर, तो विषय. आपण रस्त्याने चाललोय, काही संबंध नसताना, काही घेणं देणं नसताना सहज नजरेत पडली ती गोष्ट वेगळी, नैसर्गिक आहे. परंतु अत्यंत वेळ काढून आणि अत्यंत इंटरेस्ट घेऊन त्या गोष्टीकडे पाहणं, तो विषय आहे. सुगंधाचं आहे तसंच आहे, विचार करण्याचं आहे तसंच. एखाद्या विषयी कारण नसताना विचार करतो आपण, तो विषय आहे. त्याच्यातच चिंतन करतो, तो विषय आहे. एखादी गोष्ट आली गेली संपली, विषय यूज अँड थ्रो आपण जसं म्हणतो तसं झालं, ते गोष्ट वेगळी. परंतु त्याच्यातच जर चिंतन करत राहिलो, त्याचंच मनन करत राहिलो, त्याचाच विचार करत राहिलो, तर तो विषय, ते रस घेण्यासारखं आहे, ते स्वाद घेण्यासारखं आहे. आणि ते चुकीचं आहे, ते दोषात्मक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु ते एवढं सोपं नाही आहे, कारण इंद्रियांचं कामच ते रस घेणं. आणि तो विषय असल्यामुळं तो गोडी त्यात घेतच राहतो. परंतु त्यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराने सांगितलं विकार विकल्प शून्य, शून्यत्व निर्माण करण्यासाठी एवढं सोपं नाही. त्या अवस्थेला पोचायचं आहे, तर सतत आपल्या इंद्रियांना ते सांगावं लागणार आहे. आपलं काही काम नाही, आपल्याला काही गरज नाही आहे, आपला धर्म असा नाही, आपला देव तसा नाही आहे, आपल्या देवानी हे सांगितलं आहे ते सांगितलं आहे. वचनांबरोबर आपल्याला राहावं लागेल, आपल्या जीवनामध्ये वचनं ठेवावं लागतील, चालता बोलता उठता बसता. तेव्हा गोविंदरूपी परमेश्वराने सांगितलं ना, वचनरूपी गोविंदाचं सन्निधान हे कशा पद्धतीचं, तर आपल्या चालण्यात वागण्यात बोलण्यात वचनं आपण ठेवले पाहिजे. काही संकट आली, अडचणी आली, आपण डिस्टर्ब झालं, धीराचं व्हावं, परमेश्वराने सांगितलं ते सूत्र आपल्याला आठवलं पाहिजे. कोणाविषयी तरी काहीतरी आपल्या मनात आलं तर परमेश्वराने आळूंच न करावा, लगेच सूत्र आपल्याला आठवलं पाहिजे. अरे परमेश्वराने सांगितलं सावध. ते सन्निधान म्हणजे परमेश्वर आपल्याला मार्गदर्शक वेळोवेळी प्रत्येक पावलावरती, प्रत्येक वळणावरती, प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला जर भेटला, आपल्याबरोबर परमेश्वर आहेच. परंतु ज्ञानवाचक जर आपण निर्माण करून घेतला, तो आपल्याला त्या ज्ञानाने आपण त्या परमेश्वराला बरोबर ठेवलं, तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये जागायला कोणत्या प्रकारच्या अडीअडचणी तर येणार नाहीच, पण परमेश्वराच्या ध्येयापर्यंत आपण नक्कीच पोचू. म्हणून रस कशामध्ये घ्यायचा आणि कशामध्ये नाही घ्यायचा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बी आपण रस घेतो. काहीतरी चर्चा करत असताना सुद्धा इतकं हिरिरीने भाग घेतो, काही घेणं नसतं, काही संबंध नसतो. त्या हिरिरीने भाग घेतल्यामुळं, तो रस घेतल्यामुळं आपोआप त्यातून कितीतरी अन्य वार्ता होत असतात. मग ऐकण्यामध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, पाहण्यामध्ये असेल, विचार करण्यामध्ये असेल, कोणत्या गोष्टीचं, खाण्यामध्ये सुद्धा आपण रस घेतो. खायचं पोट भरायचं, देवाने सांगितलं आहे स्पष्ट, रेंद्या चेंद्या दरबरीचे. आपण जेवताना लगेच आपल्याला सूत्र आठवले पाहिजे. आपण ते अत्यंत टेस्ट म्हणून घेत राहतो, खात राहतो, रस घेत राहतो त्याच्यामध्ये. पण त्याच्यासाठी परमेश्वराने खूप सुंदर असं सिस्टम आपल्याला सांगितलेली, पण ती आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्याबरोबर आपण जगायला शिकलो पाहिजे. परमार्ग तुमचं जीवन किंगा, ते जगायला आपल्याला त्याच्याबरोबर राहता आलं पाहिजे. तर आपण धर्माच्या ह्या तत्त्वज्ञानापर्यंत जायला आपला जो आचार आहे तो अत्यंत स्वभावगत होऊन जाईल. त्याच्यासाठी असं ओढून ताडून कृत्रिम करून काहीतरी करायची गरज नाही पडणार. रेंद्या चेंद्या दरबरी जे पोट भरायचं आहे आपल्याला, मग समोर आल्यानंतर सर्व गोपाल काला केला खाल्लं, रस येण्याचा विषय येणार नाही. ते नॅचरल झालं पाहिजे, नैसर्गिक झालं पाहिजे. काहीतरी कोणाला तरी दाखवण्याच्या अनुषंगाने किंवा काहीतरी आपली वाहवा होण्याच्या अनुषंगाने असं नाही झालं पाहिजे. का आपला स्वभाव तो झाला पाहिजे. ते तत्त्वज्ञान, ते आचार, ते त्याग, ते परमेश्वरापर्यंत पोचतोय. स्वभाव प्रकटित जीव म्हणजे स्वभाववत कोणती गोष्ट जर झाली नैसर्गिक, तर परमेश्वरापर्यंत पोचतं. कारण ते आहे हेतू, कोणत्या प्रकारचा हेतू नाही, फक्त परमेश्वर प्राप्त व्हावा. माझ्या देवाने मला हे सांगितलेलं आहे, आज्ञा प्रतिपालन, ते मला करायचं आहे. आणि तेच लाईफस्टाईल जर झाली, तेच जीवन झालं, तर परमेश्वराचा धर्म आहे आपल्याला खूप मोठा, खूप कठीण, खूप अवघड कधीच वाटणार नाही. आणि तो नाही आहे, परंतु तो समजून न घेतल्यामुळे तो आपल्याला अवघड वाटतो आहे.
छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत सोप्या सोप्या गोष्टी आहे, परंतु त्या न समजून घेतल्यामुळं त्या आपल्याला अवघड आणि मोठ्या वाटतात. गीत विखो. आता गीत म्हणजे आपण गाडीत चाललो तरी आपण टेप लावतो, गाणं ऐकायला. पिक्चरचे गाणे सुरू झाले का तासन तास आपल्या लक्षात येत नाही, आपण चिंतन करतो. ते चुकीचं आहे का? परमेश्वराचा तो विषय आहे. कारण का, आता तेवढा वेळ आपण स्मरणापासून, परमेश्वराच्या चिंतनापासून गाडीमध्ये जर तो टेप लावलं तर सारे गप्प बसतात, संवादच होत नाही आपलं. त्याच्यापासून आपण दूर जातो, म्हणून विखोय. पण परमेश्वराच्या जर गीत असेल, एखादं भजन असेल, प्रायचित्त असेल की ज्याच्यातून परमेश्वराच्या लीळांची आठवण होईल, चिंतन होईल, स्मरण होईल, ते आपल्यासाठी काही विषय नाही आहे. तो सात्विक विषय. त्यातूनसुद्धा आपण परमेश्वराचं चिंतन, आठवण, स्मरण करू शकतो. परंतु कोणतं गीत विखोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही लोकांना गाडी चालवताना टेप लावल्याशिवाय गाडी चालत नाही. घरात सकाळी टेप लावून देतात, पिक्चरचे गाणे लावून देतात, दुपारी लावतात, संध्याकाळी लावतात, टी व्ही चालू असते, गीत विखोय. त्याच्यात तासनतास जातो. ते तर जाऊ द्या, मोबाईल आपल्या हातामध्ये, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. कुठून तरी काहीतरी लिंक आलेलीच असते, ती लिंक पाहायला लागलो का खाली 10 लिंक तुमच्या वाट पाहत असतात. तासनतास निघून जातो, आपल्याला कळतसुद्धा नाही. 2 तास गेले, 4 तास गेले. त्याच्यावरती संयम आपल्याला ठेवावा लागणार आहे. कारण आज धर्माच्या अनुषंगाने वातावरण अत्यंत घाण आहे, पोषक नाही आहे. कारण हे जे विषय, हे जे सायन्स आहे आपल्या समोर हातात आहे, आता आपल्या हातात, आपल्या डोक्यात, आपल्या तोंडात सगळीकडे तेच आहे. जर आपण फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर वापरत नाही असं म्हटलं तर लोक म्हणतील अत्यंत मागास आहे, तुम्हाला त्यातलं काहीच नॉलेज नाही आहे. म्हणजे आपल्याला समाजाबरोबरच चालायचं आहे. समाजाबरोबर चालत असताना आपल्याला धर्म आपल्याला सांभाळायचा आहे. ही तारेवरची कसरत आहे, परंतु खूप अवघड नाही आहे, ती अशक्य नाही आहे. मी मागे बोललो होतो, आता उपवास तर आपल्या इकडं कर्मकांडामध्ये मोडता असल्यामुळं आपल्याकडे येतच नाही. परंतु मी सत्संगामध्ये सांगत असतो की तुम्हाला उपवास धरायचा आहे तर 1 दिवस फेसबुक वापरू नका, 1 दिवस मोबाईल वापरू नका, 1 दिवस टी व्ही चालूच नका करू. हा उपवास आहे आज, आधुनिक उपवास. त्यातून आपल्याला धर्माच्या अनुषंगाने खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून आपण ह्या लक्षात घेतल्या पाहिजे की तत्त्वज्ञान तेच राहतं, सिद्धांत तेच राहतात, आचार विचारप्रणाली तीच राहते. फक्त कालानुक्रमे बदललेले जे साधनं आहे, त्या साधनाच्या माध्यमातून ती कृती बदलत असते. मात्र सिद्धांत कधीच मोडत नसतो, कधीच बदलत नसतो. परमेश्वरांनी 850 वर्षापूर्वी सांगितलेलं तत्त्वज्ञान आजही लागू पडतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत लागू पडणार आहे. यात कुठंही खंड नाही पडू शकत. साधनं बदलतील म्हणून त्याची विषय व्यवस्था आपण त्या पद्धतीने करून घेतलेली असते. याचा अर्थ सिद्धांत काही मोडत नसतो. म्हणून गीत विखो परमेश्वराने सांगितलं आहे, तर ज्याने आपल्याला विषय निर्माण होतो, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये एक राजस तामस भाव निर्माण होतो. असे गीत आपल्याला विषय समान आहे, त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. ऐका ना, आजकाल परिस्थिती बदललेली आहे. सुंदर सुंदर भजनं, प्रायचित्त आपल्याला ऐकायला भेटतात, मोबाईलवरती येतात. पण त्यातमध्येही किती गडून राहायचं. पिक्चरच्या तालावरती जर भजनं असतील तर ते काही उपयोगाचे आहे. त्यातून तर तो सात्विकता निर्माण व्हायच्या ऐवजी विकारच निर्माण होणार. जुन्या आरत्या बघा, जुने भजनं बघा, त्याच्या चाली बघा, आपल्याला एक परमेश्वराचं काहीतरी आठवण, ध्यान आल्यासारखं वाटतं. एक सात्विकता मनामध्ये निर्माण होते, एक शांतता निर्माण होते. प्रायचित्त ऐकताना आपल्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते. कारण ते आपल्या मनातल्या ज्या काय कधीतरी आलेले प्रसंग, कधीतरी आलेले अनुभव त्यातून व्यक्त केलेले असतात. तर कोणतं गीत विखोय, कोणतं विषय हे आपण समजून उमजून त्याचा त्याग आपल्याला करण्याची तयारी असली पाहिजे, प्रवृत्ती असली पाहिजे. अन्यथा आपण त्यात आपण तासनतास जातो आणि आपण अनुभवातूनही शिकलेलो आहे. आपल्याला माहिती आहे का, आपण मोबाईल एकदा ओपन केला, फेसबुक पाहायला लागलो का 2-2 तास निघून जातात. आणि मिळालं काय, फायदा काय, काहीच नाही. हा ठक कधीतरी विरंगुळा वेळ आहे म्हणून व एक नवीन टेक्नॉलॉजी काय आहे नेमकं ते पाहण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये काय नाही आहे. जे मोबाईल वापरतात यांच्याकडं नेट पॅक आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, त्यांना ह्या गोष्टी खूप घातक आहे. मग ते नामधारक असो, वासनिक असो, भिक्षुक असो, त्यात जे पाहायला देवाने सांगितलं नाही, जे ऐकायला देवाने सांगितलं, जे वाचायला देवाने सांगितलं नाही, ती सारी दुनियादारी त्याच्यात आहे. धर्माला घातक सर्वात मोठा आज मोबाईल आहे.
परंतु त्याच मोबाईलचा जर चांगला वापर केला, होकारात्मक वापर केला, तर त्याच मोबाईलमधून आपण सत्संग घेतोय, तुम्ही ऐकताय, प्रतिक्रिया व्यक्त करताय, त्याचं चिंतन करतोय आपण. ऊर्ध्वगतीचा विचार करा. सायन्स जे बी निर्माण झालेले आहे परमेश्वराने निर्माण केले, कारण परमेश्वराच्या मध्येच हे सायन्स आहे. सगळे ज्ञान विज्ञान. परमेश्वर म्हणजे काय, परमेश्वराची व्याख्या काय, महावाक्यात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सगळे ज्ञान आणि विज्ञान, सगळे विज्ञान जिथं आहे ते परमेश्वर आहे, ते परमेश्वराचंच निर्मित आहे, आपल्या फायद्याचं आहे. परंतु आता आपण आपल्यामध्ये संत सामुग्री आहे, असंत सामुग्री आहे. चांगले विचार असतील तर आपण चांगलं घेऊ, वाईट विचार असतील तर आपण वाईट घेऊ. चांगली विचारधारा असेल तर आपण चांगलं बघू, चांगलं ऐकू, चांगलं बोलू, चांगलं सांगू. अन्यथा असंत सामुग्री पण आपल्यामध्ये आहेच. आता कोणती डेव्हलप करायची आणि त्या परमेश्वराची जाणीव आपल्याला किती आहे आणि त्या परमेश्वराला आपण कसं प्राप्त करून घ्यायचं, किती प्राप्त करून घ्यायचं आहे, हे जर विचारलं तर मात्र विचार केला, चिंतन केलं तरच आपण या विषयातून वाचू शकू आणि परमेश्वराला प्राप्त करू शकू. नाही तर एवढं सोपं नाही आहे. आजूबाजूचं वातावरण जे आहे ते धर्माला पोषक नाही आहे. ते पोषक आपल्याला आपल्यासाठी निर्माण करावं लागेल. कारण परमेश्वराने आपल्याला तर सर्व सांगितलेलं, प्रत्येक गोष्ट सांगितली, प्रत्येक रस्ता सांगितले, त्या रस्त्यावरचं चालणं सांगितलं आहे, धोके सांगितलेले, चढ उतार सांगितलेले, फायदे तोटे सांगितलेले, प्रत्येक गोष्ट सांगितलेली. जसं आई वडील आपल्या मुलाला एक विशिष्ट वयापर्यंत सर्व सांगतात, पण वेळ आल्यानंतर, विशिष्ट वय आल्यानंतर ते म्हणतात तुझं नशीब, आम्ही तर काय तुला जे द्यायचं ते दिले, संस्कार दिले, शिक्षण दिले, आता तू नाहीच करायला लागला तर आम्ही तरी काय करणार आहे. तसं परमेश्वराने आपल्याला सर्व काही सांगून दिलेलं आहे. ओ थंबा डाओ देखे. फक्त परमेश्वर आता सर्व साक्षी राहून बघत असतात की आपण कसं करतोय आणि कसं परमेश्वरापर्यंत येतोय. परमेश्वर तर वाट पाहत आहे, कारण परमेश्वराने हे सर्व सांगून जीवाच्या स्वतंत्रतेला कुठेही परमेश्वर धक्का लावत नाही. आणि म्हणून धार्मिकता समजून उमजून घेतली तर आपल्याला खूप ती सोपी वाटेल. आणि आपल्या जीवनाचं ध्येय जर परमेश्वर प्राप्ती असेल तर नक्कीच ती अत्यंत सोपी वाटेल. यात काही शंका नाही. काही मनात शंका असेल, गैरसमज असेल किंवा काही अधिकचं काही सांगायचं असेल तर नक्की प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.